हरिओम. आज शनिवार 28 डिसेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा जो भाग आहे त्याच्यात गायत्री पुरस्चरण झाल्यावर वैदिक ब्रह्मवृंदासमोर त्यांचं हे प्रवचन झालेलं होतं आणि ते आपल्याला सांगतात की वैदिक कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. ऐकूया. तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी, भाग्यवान आणि पूज्य आहात. इतकी वर्ष वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली, हे तुमचं फार मोठे उपकार आहेत. तुमची योग्यता खरोखरच मोठी आहे. त्याच्या उलट माझी स्थिती, मी एक अज्ञ मनुष्य आहे. मला वेदविद्येचा गंध नाही, ग्रंथांचं ज्ञान नाही. मी रामरायाचा एक दीन दास आहे. त्याच्या नामावर माझं प्रेम आहे. माझं म्हणणं आपण प्रेमाने ऐकून घ्यावं. वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानली, हे बरोबरच आहे. कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य ठेवलेलं आहे. गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसांच्या अंगी खरं वैराग्य आणि पावित्र्य असावं लागतं. आता पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहत असत. कंदमुळं हा त्यांचा आहार असायचा आणि इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्य आचार. सत्य हेच त्यांच्या वाणीचे भूषण असायचं. काम, क्रोध, लोभ जिंकलेले विरागी ऋषी ही गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसं. परंतु आता काळ पालटलाय. ज्या प्रकारचे जीवन ऋषी लोक जगत असत त्यापैकी आपल्याजवळ आता काहीच शिल्लक उरलेलं नाही. ऋषींचं राहणं, खाणं, पिणं, इंद्रिय संयम, सत्यनिष्ठा यापैकी आपल्याजवळ काय शिल्लक उरलाय? त्या काळी ऋषींनी पर्जन्य सुक्त म्हटलं की पाऊस पडत असे आणि तेच सुक्त आज म्हटलं तर साधा वारा देखील सुटत नाही. ऋषींच्या अंगी तपश्चर्येचे सामर्थ्य होतं आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापाला पण देखील किंमत होती. जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा आज बदलली आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिलेली नाहीये आणि वैदिक कर्म यथासांग घडणं कठीण होऊन बसलाय. मग अशा स्थितीत आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावं, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. सध्याच्या परिस्थितीत संयमाची बंधनं सुटत चालली, म्हणून संतांनी कळवळून अगदी नाम घ्या, नाम घ्या असं सांगितलं. नाम हे आगंतुक नाही. आदी नारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओम ध्वनी केला ते नामच आहे. म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती अशी की आपण नाम घेत जावं. किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ कळेल अशी माझी खात्री आहे. वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधनं आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.